धामना गांव के पास कंपनी में हुए विस्फोट के दूसरे दिन विरोधी पक्ष नेता विजय वडेट्टीवार घटनास्थल पर पहुंचे। उन्होंने कंपनी के अन्य कर्मचारी और अधिकारियों से घटना के बारे में इस दौरान पूछताछ की। घटनास्थल का जायजा लेने के बाद वडेट्टीवार ने मीडिया से बात करते हुए कहा कि धामना में कंपनी में हुए विस्फोट में मारे गए लोगों के परिजनों को कंपनी मालिक ने 25 लाख रुपए देने की बात स्वीकार कर ली है। सरकार ने 10 लाख रुपए देने का ऐलान किया है। सभी रिश्तेदारों का कहना है कि बिना चेक दिए शव को ठिकाने लगाने नहीं देंगे। प्रशासन से हमारी बातचीत चल रही है। हुई घटना बेहद गंभीर है और इस घटना के दोषियों के खिलाफ कार्रवाई की जानी चाहिए। पिछले कुछ दिनों में नागपुर में ऐसी घटना दूसरी बार हुई है, इसीलिए ये पता लगाने की जरूरत है कि नियमों का पालन ठीक से हो रहा है या नहीं। उन्होंने मांग की कि अगर नियमों का उल्लंघन हो रहा है तो उनके खिलाफ कार्रवाई की जाए। 25 लाख रुपये या कारखान्याच्या मालकाकडून त्यांनी देण्याचं कबूल केलेलं आहे आणि शासनाने 10 लाख रुपये शासकीय निधीतून देण्याचं मान्य केलेलं आहे। आता या सगळ्या नातेवाईकांचं म्हणणं आहे की आम्हाला इथे चेक दिल्याशिवाय आम्ही बाळीची विल्हेवाट लावू देणार नाही, म्हणूनच मी त्या प्रशासनाशी बोललो आहे। चर्चा सुरू आहे आणि आम्ही आता त्यांना सांगितलंय की लगेच त्या मालकाकडून ऑनरकडून 25 लाख रुपयाचा चेक पाठवा आणि त्यानंतरच डेड बॉडीचा आपल्याला फिनरल सगळी प्रक्रिया पार पाडता येईल। खरं तर ही घटना अधिकाऱ्यांच्या आणि मालकाच्या दुर्लक्षितपणामुळे झालेली घटना आहे। पेसोचे गाईडलाईन्स फॉलो केले गेले नाही, कुठेही त्याची कामगारांची नोंद नाही, कामगारांच्या विम्याचा काही मला तिथे कुठे उल्लेख दिसला नाही। अल्पवयीन कामगार त्या ठिकाणी ठेवले गेले आणि उद्योग विभाग जो आहे ज्याचं नियंत्रण आहे, कारण हा एक्सप्लोजिव्ह कारखाना आहे, यावर वारंवार विजिट व्हायला पाहिजेत, तपासणी व्हायला पाहिजेत संबंधित अधिकाऱ्याकडून। किमान 90 दिवसामध्ये एक विजिट अपेक्षित असते, पण या भागामध्ये 25-30 कारखाने आहेत, इथे कोणताही अधिकारी येत नाही। केवळ हप्ता घेणं, महिन्याला वसुली करणं आणि तो ऑफिसमध्ये पोहोचवून देतात। त्यामुळे अशा गंभीर घटना या भागामध्ये वारंवार घडत आहेत। आपल्याला माहित आहे सोलरमध्ये दुसरी घटना घडली, अजूनही त्याचा अहवाल शासनाकडून प्राप्त झाला नाही, आम्ही तो अहवाल मागितला आहे। या भागामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात एक्सक्लुझिव्ह कंपनी असताना या विजिट होत नाही। मी आता विचारलं तर वर्षातून एकदा ही लोक येतात आणि वर्षातून एकदा आल्यानंतर या सेफ्टी मेजर्स काय आहे हे कोण बघणार? तिकडे कामगारांच्यासाठी माणसाचा जीव फार महत्वाचा असतो, पैशाने तो जीव विकत घेता येत नाही। हे पैसे मिळतील, त्यांच्या कुटुंबाला आधार होईल, पण गेलेला जीव येईल का, हा खरा महत्वाचा प्रश्न असतो। आणि आज स्थितीमध्ये आणि या लोकांना कुठेही हे स्किल्ड वर्कर दिसले नाही, म्हणजे अप्रशिक्षित आहे। त्यांना यांना ट्रेनिंग द्यायला पाहिजे। एक्सक्लुझिव्ह हाताळीचं म्हणजे सोपं काम नाही, विदाउट ट्रेनिंग अनस्किल्डची लेबर ठेवल्या गेली आणि यामध्ये या अधिकाऱ्यावर सुद्धा संबंधित त्यांच्यावर सुद्धा सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची आवश्यकता आहे। ज्या ज्या डिपार्टमेंटचे लोक जबाबदार आहेत यांना जोपर्यंत अशा प्रकारची कारवाई होत नाही तोपर्यंत हे सगळे अधिकारी सरळ होणार नाहीत आणि या राज्यामध्ये जी काही हप्ता वसुली जोरात सुरू आहे त्यामुळे अशा घटना वारंवार घडत आहेत, ते खेदानं म्हणावं लागतं। नागपुर समय, गली से दिल्ली तक।